नमस्कार. सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठासमोरील तुम्ही सर्व सन्माननीय. 13व्या शतकाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रामध्ये अशी एक परंपरा, अशी एक संस्कृती आणि अशी एक चळवळ उभी राहिली, ज्या चळवळीचं आध्यात्मिक क्षेत्र हे देहू पैठण आळंदी असेल, परंतु त्या चळवळीचं कार्यक्षेत्र होतं प्रत्येक माणसाचं हृदय. ज्या काळामध्ये वेदांना आणि वेदातील ऋग्वेदातल्या ऋचांना फक्त मानवी मनाच्या ओठांचा स्पर्श होत होता, परंतु माणसाला माणसाचा स्पर्श हा विटाळ वाटत होता, त्यावेळेला माणसाच्या हृदयाची जोड देण्याचं काम ज्या चळवळीनं केलं, ज्या चळवळीनं एक सक्रिय सहभाग म्हणून वारी नावाचा एक स्वतंत्र परिपाठ, सक्रिय परिपाठ या समाजाला दिला, त्याच परिपाठानं, त्याच वारीनं आणि त्याच चळवळीनं जे काम केलं ते काम एकाच वाक्यात सांगायचं झाल्यास सत्व आणि तत्वहीन समाजामध्ये नवतत्वांची रुजवणूक करण्याचं काम केलं. त्याच परंपरेवरती बोलण्यासाठी उभा आहे. नमस्कार. विषय मांडतोय, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, संत साहित्याची माळा, विठू झाला रे तुळस. संयोजकांनी या ठिकाणी एका अभंगाची ओळ जरी वापरली असेल तरी पुढे मात्र एक वेगळी ओळ दिली आणि ते मला इथं महत्त्वाची वाटते. संत साहित्याची माळा, विठू झाला रे तुळस. माळ तयार करायची असेल तर आधी अंगणामध्ये फुलणारी हिरवीगार तुळस लागते, त्या तुळशीपासूनच माळ तयार होते. या महाराष्ट्रामध्ये संत साहित्य निर्माण होण्याचं सर्वात महत्त्वाचं अधिष्ठान जर कोणतं असेल तर ते पांडुरंग परमात्मा म्हणजे विठ्ठल हे सर्वांचं आराध्य दैवत होतं. ते फक्त एक देव किंवा एक दगड नव्हता, तर इथल्या प्रत्येक समाजानं ज्या ठिकाणी मस्तक टेकवावं आणि आपल्या आयुष्याचं लेणं तिथून घेऊन जावं, अशा पद्धतीचं ते एक महासमन्वयाचं तीर्थादक होतं आणि त्याच तीर्थादकातून ह्या संत साहित्याचा प्रवाह समोर आला. मग ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजे भागवत धर्मामधून वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर ज्ञानदेवांनी फक्त वारकरी संप्रदायाचा पाया रचला का? मला वाटतं एवढंसं उत्तर पुरेसं होणार नाही. तर ज्ञानदेवांनी या समाजामध्ये 13व्या शतकामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा सुद्धा पाया रचला. कारण ज्या काळामध्ये साधे वेद ऐकले तरीसुद्धा कानात शिचं ओतल्या जात होतं, त्या काळामध्ये चोखा महाराज नावाचा माणूस अभंग बोलायला लागतो. त्याच चोखा महाराजांच्या घरामध्ये जन्माला आलेला कर्ममेळा म्हणतो, अरे जन्म गेले उष्टे खाता, लाज नाही तुमच्या चित्ता, उष्ट खाता खाता आमचं आयुष्य संपलं, तुम्हाला काही लाज वाटते की नाही? एवढा मोठा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वस्तुपाठ या ज्ञानेश्वरांनी याचा पाया घातला. आणि तुका महाराजांनी कळस कोणता घेतला किंवा कोणता कळस घातला? तर मला वाटते याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक धागा पकडून तुकोबा पुढे म्हणतात की सत्य असत्यासी म्हण केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता, किंवा तुका म्हणे सत्य सांगे येवो तर रागे येतील ते, तुम्हाला राग आला तरी चालेल, परंतु मी मात्र सत्याची बाजू मांडल्याशिवाय थांबणार नाही. मला वाटते फक्त तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर महाराज या दोन मुक्कामांना समोर घेऊन वारकरी संप्रदाय पुढे आला का किंवा चळवळ पुढे आली का? असं अजिबात नाही. मी बसमध्ये ज्यावेळेला बसलो त्यावेळेला मला बस लागली अकोला टू मनमाड, परंतु अकोला मनमाड हे दोन नावं जरी असले तरी मध्यंतरी वेगवेगळे स्टॉप लागले होते. वारकरी संत साहित्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे दोन जरी महत्त्वाचे मुक्काम असले तरी इतर संत जे झाले त्यांचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. मग नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, स्वतःच्या खांद्यावरती वारकरी संप्रदायाची भगवत पताका घेऊन ज्या वेळेला घुमान पंजाब एवढंच नाही तर गुजरातमधल्या नरसिंह मेहता या महत्त्वाच्या संताच्या पदावलीवरती आणि अभंगावरती सुद्धा नामदेवांच्या वारकरी अभंगाचा प्रभाव मला पाहायला भेटतो. त्यावेळेला मला असं वाटतं की नामदेव महाराजांनी केलेलं हे कार्य एका वेगळ्या पद्धतीचं आणि एका उच्च श्रेणीचं आहे. वारकरी संप्रदायामध्ये जनाबाई सारखी एखादी स्त्री ज्या वेळेला म्हणते की तू जनी म्हणे देवा झाले मी येशवा, निघाले केशवा घर तुझे घर आता निघालेले आहे, डोईचा पदरा आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, अशा पद्धतीचा स्त्रीवादी दृष्टिकोन सुद्धा या संप्रदायामध्ये पाहायला भेटते. आजही पंढरपुरामध्ये ज्या वेळेला वारकरी संप्रदायाची वारी जाते त्यावेळेला गोपाळपुऱ्यामधल्या जनाबाईच्या मुक्कामाशिवाय त्या वारीला पूर्णत्व प्राप्त होत नाही. आजही वारीचे मुक्काम तुम्ही पाहिले तर त्या ठिकाणी या समाजामध्ये स्त्रीला विटाळ मानणारे अनेक संप्रदाय जन्माला आले असताना सुद्धा एका ठिकाणी स्त्रियांचे कपडे वाळू घातलेले असतात तर दुसऱ्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा परिपाठ, वस्तू परिपाठ आणि हरिपाठ सुरू असतो. हा जो विचारांचा एक धागा आहे हा फार महत्त्वाचा तंतुमय धागा विचाराच्या दृष्टीनं वारकरी संप्रदायानं या समाजाला देण्याचं काम केलं. एकनाथ महाराजांसारखा माणूस ज्यांचं एकीकडे मला फार मोठं तत्त्वज्ञान दिसते की वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक माणसानं देव्हाऱ्यामध्ये बसून त्यांचं तत्त्वज्ञान वाचावं, एवढंच नाही तर ओठ्यावरती बसून एका माणसानं दुसऱ्या माणसाला गोष्टी सांगाव्या, अशा प्रकारचे अभंगसुद्धा म्हटल्या जातात. आणि चावडीतल्या माणसांना थोडासा रंगेलपणाचा जरी स्वाद असला तरीसुद्धा त्या लोकांसमोर सुद्धा त्यांची भारुड आणि गवळणी म्हणावे एवढ्या पद्धतीचा म्हणजे घराच्या देव्हाऱ्यापासून तर समाजाच्या उंबरट्यापर्यंतचा अभंगाचा हा परिपाठ हा सामान्य माणसाच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी दिलेला आहे. एवढंच नाही तर या संप्रदायानं फक्त या समाजातल्या लोकांना पुढे आणलं का? मला वाटतं अजिबात नाही. इस्लाम धर्मामध्ये जन्माला आलेला शेख मोहम्मद नावाचा एक माणूस ज्या वेळेला म्हणतो की नारळ
सरळ वरू ताकटीनं परी अंतरी जीवन शेख महम्मद अविंद परी त्याचे हृदय गोविंद आम्ही अविंद असेल परंतु आमच्या हृदयामध्ये मात्र गोविंद आहे. अशा सर्व संप्रदायाला एकत्र घेऊन चालणारा हा संत साहित्याचा प्रवाह. ज्या वेळेला पाणिनींनी साहित्याची व्याख्या केली त्यावेळेला पाणिनी म्हणतात की सहितम हितस्य, म्हणजे जे हितासहित येते ते खरं साहित्य आहे. सहितस्य भावा हित साहित्य, अशा पद्धतीचं साहित्य वारकरी संप्रदायानं दिलं. आता जाता जाताना तुकाराम महाराज कळस का ठरतात? ओ हेनरी नावाच्या माणसानं जगातली पहिली लघुकथा लिहिली असं जागतिक स्तरावरती सांगितल्या जाते. परंतु याच मातीमध्ये जन्माला आलेला तुकाराम महाराज ज्या वेळेला सांगतात की स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती, या 2 ओळीमध्ये शेकडो दृष्टांत मावावेत. एवढी मोठी लघुकथा छोट्या शब्दामधून अफाट असं ज्ञान सांगून जातात. त्या वेळेला मला वाटतं की तुकाराम महाराज या संप्रदायाचे कळस आहेत. यावेळेला ज्या वेळेला वारी त्या पंढरपुरामध्ये जाते, काही लोकांना त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही. त्यावेळेला लोक वाळवंटात उभे राहतात आणि त्या कळसाला हात जोडतात. जीवनाच्या जगण्याच्या वाळवंटामध्ये सुद्धा माणसानं उभं राहावं आणि तुकाराम महाराजांच्या नावाच्या कळसाला जरी हात जोडले तरी तो नमस्कार थेट भक्ती मंदिराच्या गाभाऱ्यात पोचल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकाराच्या तुकाराम महाराजांच्या या विचाराला सलाम करतो. आणि जाता जाता या भक्ती संप्रदायाची चळवळ ही सर्व लोकांना एकत्र घेऊन कार्य करण्यासाठी होती. ते कोणत्याही प्रकारचे टाळ कुटण्यासाठी नाही, तर समाजातला विटाळ बदलून काढण्यासाठी होती. या समाजातला माणूस माणसाशी जोडावा. या ठिकाणी संयोजकांनी कळसापर्यंत सांगितलं, परंतु स्पर्धकाचं स्वातंत्र्य म्हणून फक्त एक वाक्य बोलतो. याच शतकामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नावाचा एक महात्मा जन्माला येतो आणि ज्यांच्याबद्दल असं म्हणतात की ध्वज तू कळसावरी सर्वात मक गुरुदेव. या कळसावरचा ध्वज सुद्धा गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज नावाच्या माणसांनी उभारल्या जातो, रचल्या जातो. या संत साहित्याच्या या विचारावरची आणि या भाषणाची रजा घेताना फक्त सुरेश भट यांचे शब्द उसने घेऊन एवढंच म्हणतो की तुक्याचे ते म्हण तुक्यालाच ठावे वादळांचे थवे पाळणारे. तुक्याचे ते म्हण तुक्यालाच ठावे वादळांचे थवे पाळणारे. तुक्यालाच ठावा तुक्याचा तो माज ईश्वराची लाज काळणारा. एक इंद्रायणी जाणे त्यास काही अभंगाची वही गिळणारी. धन्यवाद.